नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे ड्रग इन्स्पेक्टरची भरती आलेली आहे आणि आपण काही इम्पॉर्टंट MCQs घेऊन आलेलो आहोत, जे की आजचा टॉपिक आहे मास स्पेक्ट्रोमेट्री. मास स्पेक्ट्रोमेट्री ॲनालिसिसमध्ये हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्यासाठी आणि यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. तर आज आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. म्हणून तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरची जर तयारी करत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर प्रश्न पहिला आहे, इन मास स्पेक्ट्रोमेट्री द सॅम्पल मॉलिक्युल्स आर कन्वर्टेड इंटू आयन्स बाय विच प्रोसेस? ऑप्शन ए ऑक्सिडेशन, ऑप्शन बी आयोनायझेशन, ऑप्शन सी रिडक्शन, ऑप्शन डी सबलिमेशन. तुम्हाला 2 सेकंडचा वेळ देतो. त्यात तुम्हाला जर या क्वेश्चनचा ॲन्सर माहीत असेल तर तुम्ही नाही का कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी आयोनायझेशन. पहिले काय होत असते, तर जे नाही का मास स्पेक्ट्रोमेट्री असते, मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये नाही का चॅनल्स असते. पहिले काय असते, वेपरायझेशन चॅनल असते, त्याच्यानंतर आयोनायझेशन चॅनल असते आणि त्याच्यानंतर ॲसिलरेशन चॅनल असते. ठीक आहे. वेपरायझेशन, आयोनायझेशन आणि ॲसिलरेशन हे लक्षात ठेवायचं. आयोनायझेशनमध्ये काय होत असते, तर आयोनायझेशनमध्ये जे असते वेपरायझेशनमध्ये जे आपला सॅम्पल असते ते वेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्या जाते, मग ते समोर पाठवल्या जाते. मग तिथे आयोनायझेशन होते. आयोनायझेशनमध्ये त्याला काय पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे चार्ज त्याच्यावर डेव्हलप केल्या जाते आणि ॲसिलरेशनमध्ये त्याला ॲसिलरेटेड केल्या जाते. हे लक्षात ठेवायचं. ठीक. दुसऱ्या क्वेश्चनवर येऊ. इन मास स्पेक्ट्रोमीटर आयन्स आर सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ देअर. ऑप्शन ए मॉलिक्युलर वेट ओनली, ऑप्शन बी चार्ज ओनली, ऑप्शन सी मास टू चार्ज रेशियो, ऑप्शन डी डेन्सिटी. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी मास टू चार्ज रेशिओ. तर आपल्याला माहिती आहे की वेट ऑफ कंपाऊंड म्हणजे काय असते, तर मास स्पेक्ट्रोमीटरमध्ये आपल्याला काय माहीत पडते, मॉलिक्युलर वेट ऑफ कंपाऊंड आपल्याला माहीत पडते. आणि मॉलिक्युलर वेट ऑफ कंपाऊंड कोणत्या फॉर्ममध्ये माहीत पडते, तर मास टू चार्ज रेशिओ. याला ई बी म्हणू शकतो, याला झेड बी म्हणू शकतो. चार्ज काय असते, ई नाही तर झेड असं डोनोट केलं जातं. ठीक आहे. मास टू चार्ज रेशिओमध्ये आपल्याला हे भेटते. आणि ठीक आहे, त्याच्यानंतर येऊ आपण थर्ड क्वेश्चनवर. Which of the following is not an ionization technique used in mass spectrometry? Option A electron impact, option B electron ionization, ऑप्शन सी फास्ट ॲटम बंबार्डमेंट, ऑप्शन डी UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. प्रश्न खूप सोपा आहे. तर तुम्ही या क्वेश्चनचं जर तुम्हाला ॲन्सर माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी म्हणजे UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी हे मॅस स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये यूज होत नाही. फास्ट ॲटम बंबार्डमेंट यूज होते. याच्यातून कोणते गॅस यूज होते, तर आर्गॉन आणि झेनॉन. हा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन आयोनायझेशन, याला आपण इलेक्ट्रॉन गन बी म्हणतो, कारण की याच्यातने टंगस्टन वायर यूज होत असतात. टंगस्टन वायरमधून जे इलेक्ट्रॉन्स येत असते ते इलेक्ट्रॉनचं काय होत असते, इलेक्ट्रॉन काय करत असते, दुसरे जे आपले जे वेपराइज फॉर्म असते त्याला नाही का आयोनायझेशनमध्ये कन्वर्ट करतात. इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट बी यूज होत असते. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण येऊ चौथ्या क्वेश्चनवर. द पीक करस्पॉन्डिंग टू अनफ्रॅगमेंटेड मॉलिक्युलर आयन इज कॉल्ड ॲज. ऑप्शन ए बेस पीक, ऑप्शन बी पॅरेंट मॉलिक्युलर आयन पीक, ऑप्शन सी फ्रॅगमेंट आयन पीक, ऑप्शन डी आयसोटोप पीक. जर या प्रश्नाचं तुम्हाला करेक्ट उत्तर माहीत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी दॅट इज पॅरेंट आयन मॉलिक्युलर पीक. आता इथे नाही का आपण जे चॅम्बर पाहिले होते, तर इथं नाही का आयोनायझेशन जे होत असते ना,
तर आयनायझेशनपासूनच नाही का इथं काय होत असतं, त्याचं फ्रॅगमेंटेशन सुरू होऊन जाते. फ्रॅगमेंटेशन आयनायझेशन आणि वेपर आयनायझेशन आणि ॲक्सिलरेशन चॅम्बरमध्येच फ्रॅगमेंटेशन होत असते. आता काही रॅडिकल्स असे असते की रॅडिकल कटायन जे नाही का फर्दर नाही का फ्रॅगमेंटेशनच होत नाही, तर त्याला आपण काय म्हणतो, पॅरेंट किंवा मॉलिक्युलर आयन पीक. याला फिफ्थ क्वेश्चन असा आहे, द मोस्ट इंटेन्स पीक इन मास स्पेक्ट्रम इज कॉल्ड ॲज. ऑप्शन ए रेफरन्स पीक, ऑप्शन बी बेस पीक, ऑप्शन सी स्टँडर्ड पीक, ऑप्शन डी प्रायमरी आयन पीक. जर तुम्हाला या प्रश्नाचं करेक्ट उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी बेस पीक. आता मोस्ट इंटेन्स पीक कोणची असते, ज्याच्यात नाही का फ्रॅगमेंटेशन होत असते. तर फ्रॅगमेंटेशनमध्ये काय असते, तर व्हेरियस फ्रॅगमेंटची पॉप्युलेशन असते. आता ज्या फ्रॅगमेंटेशनची जे पॉप्युलेशन जास्त असते त्याची पीक कशी असते, तर त्याची पीक नाही का एकदम मोठी येत असते, आणि त्यालाच काय म्हणत असते, ज्याची पॉप्युलेशन जास्त असते त्याला काय म्हणायचं, हाय इंटेन्स पीक, आणि त्यालाच आपण काय कन्सिडर करतो, तर बेस पीक. कधी कधी काय होते, तर कधी कधी नाही का असे बी कंपाऊंड असते ज्याच्यात नाही का फक्त एकच पीक येते, दॅट इज मॉलिक्युलर आयन पॅरेंट आयनची पीक येत असते, त्यालाच आपण काय म्हणतो, तर बेस पीक. हे पण केस होऊ शकते, आणि ज्याच्यातनी पॉप्युलेशन जास्त असते ते पण काय होऊ शकते, बेस पीक होऊ शकते. त्यानंतर विच पार्ट ऑफ मास स्पेक्ट्रोमीटर ॲक्सिलरेट द आयन्स टुवर्ड द ॲनालायझर. ऑप्शन ए आयन सोर्स, ऑप्शन बी डिटेक्टर, ऑप्शन सी ॲक्सिलरेटर और ॲक्सिलरेटिंग प्लेट्स, ऑप्शन डी वेगम सिस्टीम. तर या प्रश्नाचं जर तुम्हाला करेक्ट उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी ॲक्सिलरेटर किंवा ॲक्सिलरेटिंग प्लेट. आत्ताच आपण पाहिले होते की असे चेंबर्स असतात ज्याच्यातनी काय वेपरायझेशन चेंबर, आयनायझेशन चेंबर आणि ॲक्सिलरेटिंग चेंबर. या ॲक्सिलरेटिंग चेंबरमध्ये काय असतात, तर वेरियस काय असतात, तर प्लेट्स असतात. वेरियस प्लेट्स असतात, 4 प्लेट असतात. आणि ह्यांचं काम काय असतं की याला नाही का ॲक्सिलरेशन देणं, जे आपले फ्रॅगमेंट्स येत असते, फ्रॅगमेंटेशन जे येत असते त्याला काय करायचं, चार्ज करायचं, आणि त्याच्यातनी एक कायनेटिक एनर्जी डेव्हलप करायची. म्हणजे ते कायनेटिक एनर्जी घेऊन जेव्हा नाही का ते ॲनालायझर ट्यूबमध्ये जाते, ते त्यांच्या M/E रेशिओमध्ये काय होते, तर डिफरन्शिएट होते. M/E रेशिओमध्ये जे फ्रॅगमेंट्स आहेत ते आपले डिफरन्शिएट होऊन जाते, आणि डिफरन्शिएट झाल्यावर मग ते आपल्या डिटेक्टरवर पोचतात. तर ते ॲक्सिलरेटिंग चॅम्बर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनालायझर इन मास स्पेक्ट्रोमीटर फंक्शन्स टू. ऑप्शन ए डिटेक्ट आयन्स, ऑप्शन बी सेपरेट आयन्स बेस्ड ऑन M/Z, अँड ऑप्शन सी प्रोड्यूस आयन्स, अँड ऑप्शन डी मेंटेन द व्हॅक्यूम. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी सेपरेट आयन्स बेस्ड ऑन M/Z. म्हणजे M/Z म्हणजे मास बाय चार्ज रेशिओ. मास बाय चार्ज रेशिओवर काय होते, तर सेपरेट होते. आत्ताच आपण सांगितलं ॲनालायझर ट्यूबमध्ये M/Z मास बाय चार्ज रेशिओमध्ये काय होते, सेपरेट होते, आणि ते कुठं पोचते, तर डिटेक्टरवर पोचतात. त्याच्यानंतर इन इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट आयनायझेशन द इलेक्ट्रॉन यूज टिपिकली हॅव ॲन एनर्जी ऑफ. इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट आयनायझेशनमध्ये, आणि ऑप्शन ए 10 इलेक्ट्रॉन होल, ऑप्शन बी 20 इलेक्ट्रॉन होल, ऑप्शन सी 70 इलेक्ट्रॉन होल, ऑप्शन डी 150 इलेक्ट्रॉन होल. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी 70 इलेक्ट्रॉन होल. 70 इलेक्ट्रॉन होल्ट एवढा इम्पॅक्ट राहत असते आयोनायझेशनचा, की ज्याने नाही का दुसऱ्या ज्या कंपाऊंडमधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स आणि एक इलेक्ट्रॉन जे आपण देत आहोत ते इलेक्ट्रॉन असं करून 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडले जाते, आणि जे आपला आयोनायझेशन फ्रॅगमेंट असते त्याच्यावर काय येते, चार्ज येते, दॅट इज रॅडिकल कटायन बनते. त्याच्यानंतर 9th द डिटेक्टर मोस्ट कॉमनली यूज्ड इन मॉडर्न मास स्पेक्ट्रोमीटरमध्ये मोस्ट कॉमनली यूज डिटेक्टर कोणता आहे. ऑप्शन ए फोटो मल्टिप्लायर ट्यूब, ऑप्शन बी फॅराडे कप, ऑप्शन सी इलेक्ट्रॉन मल्टिप्लायर, ऑप्शन डी फ्लेम आयोनायझेशन डिटेक्टर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए फोटो मल्टिप्लायर ट्यूब. फोटो मल्टिप्लायर ट्यूब हे जे आहे हे नाही का मोस्ट कॉमनली यूज डिटेक्टर आहे कशातनी, मास स्पेक्ट्रोमीटरमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲट द टाईम ऑफ
फ्लाईट ॲनालायझर आहे. एक ॲनालायझरचा प्रकार आहे. याच्यातनी काय असते तर आयन्स आर सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ डिफरन्सेस. ऑप्शन ए आयन चार्ज, ऑप्शन बी वेलॉसिटी ड्यू टू मास, ऑप्शन सी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, ऑप्शन डी आयनायझेशन स्ट्रेंथ. तर आपण आतापर्यंत पाहिलं की ॲनालायझरमध्ये नाही का M/E रेशो दॅट इज मास टू चार्ज रेशिओमध्ये काय होते तर डिफरन्सेस होते. पण हे टाईम ऑफ फ्लाईट ॲनालायझरमध्ये जे असते ते डिफरन्स कशावर होते तर वेलॉसिटी ड्यू टू मास. आता वेलॉसिटी ड्यू टू मासमध्ये डिफरन्शिएशन कसे होते तर जे नाही का हेवी मासचे असते त्याची वेलॉसिटी कमी असते, जे छोट्या मासचे असते त्याची वेलॉसिटी जास्त होऊन जाते. तर हे जे छोटे मासचे असते, जे स्मॉलर फ्रॅगमेंट्स असते, जे नाही का डिटेक्टरवर काय पोचते ते लवकर पोचते, आणि जे हेवी असतात, हेवी फ्रॅगमेंटचे असतात, हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड असतात, ते डिटेक्टरवर काय कसं पोचते लेट पोचते. तर अशाच तरी आपण आज फर्स्ट स्लॉट याचा बघून घेतलेला आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.